महाराज प्रेम से प्रगति होल नहीं जान भगवान मध्ये भेटतो प्रेमात भेटतो गुरुदेवाची भेट केव्हा होते प्रेमात होते प्रेम तुला माहिती माझ्या हनुमंतरायाचं मंदिर जगाच्या पातळीवर एक आवाज आहे आमच्या कित्येक पिढ्यामध्ये गावात मारुती दिला होता आणि 2 वर्षापूर्वी किती भाग्यवान आहे तुम्ही. आणि या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला काय दिसतं देव दिसतं का दगड दिसतो. हो ऐकायला मी 2 दिवसांना कथेला यायच्या अगोदर दरबारात गेल्यानंतर मला देव दिसतो मला भक्ती दिसते पावित्रता दिसते तिथे गेल्यानंतर हृदय आपोआप आल्हादनीय होतं. पण तुम्हाला काय दिसतं मंदिरात गेल्यानंतर काय दिसतं देव दिसतो का दगड दिसतो. आनंद मिळवायचा आहे तिथे यावं लागतं तर विश्वास असल्यानंतर देव सुद्धा प्रगट होतो. भगवान के सच्चे भक्तों को पग पग पे सहारा मिलता है. जिस ओर बढ़े जिस ओर चले उस ओर सहारा मिलता है. परमात्म्याला काही लागत नाही. गुरुदेव सुखदेव भगवान सांगतात राजा तुझा प्रश्न आहे ना इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न असला पाहिजे की 7 दिवसामध्ये मला मृत्यू येणार आहे की नाही. 8वा दिवस आज गेली तर कधी कोणासाठी नव्हता आता नाही लोक गेली. 8 दिवसातच प्रत्येकाला जन्माला यावं लागतंय आणि 7 दिवसात प्रत्येकाला जन्माला यावं लागतं. 7 दिवसात मावं लागतं नाही. 8वा दिवस कोणासाठी नाही. राजा सांगितलं माझा मृत्यू निकटाला या माणसाला काय करावं लागतं त्याने हेच करायचं नाही करायचं ईश्वराचं परतण्याचं ध्यान आम्ही देवाचं करतो. मंदिरासमोर बसल्यानंतर आम्हाला घरातील प्रपंचातले काम होतात. कथेत बसल्यानंतर एक दुरी उघडी ठेवून आली एकेला कपाट उघडं ठेवलं कुणाला सांगितलं होते 2,000 रुपये साडी काढली जी गोष्ट कुणाला करायची नाही ते अचानक समोर आल्यानंतर कथेत काय निर्माण कुठे आहे त्यांच्या घरी आणि कथेचं फळ समजलं कधी नसताना सुद्धा जर काम करत असेल तर त्याचं मन म्हणत असेल वेळ्या आम्हाला माझं कथा चालू आहे काय बाकी आहे माझं काल ऐकली पण आज वेळ मिळाला नाही. मला जायचंय काय ऐकायचंय आज परमात्म्याचं चरित्र श्रवण करायचंय सत्संगामध्ये डुबकी मारायची आहे. काय चालू आहे प्रसंग काय सांगत असतील महाराज कथा आपला कोणता प्रसंग आहे. जर तो काम करत असताना जर विचार करत असेल तर खरंच सांगू तुमच्यापेक्षा जास्त फरक आहे. पण तुम्ही काय कथा ऐकायला बसून सुद्धा बोलत नाही कारण तुमचं मन एकाग्र नाही. राजा तुझे प्रश्न स्वतःसाठी नाही लोक कल्याणासाठी केलेला आहे. परीक्षेला सांगितलं महाराज तुम्ही जप ऐकलं पाहिजे माझं काय कर्तव्य धर्मनिष्ठ झाल्यानंतर आता आम्ही शरण निघत जायचं कोणाला धर्म शरण निघत जायचं कोणाला. परमात्म्याचे अवतार किती आहे परमात्मा किती आहे माहिती तुम्हाला. अनंत हरिकथा अनंत या हिंदू संस्कृतीमध्ये सनातन धर्मामध्ये इतकी देवी देवता आहे अनंत आहे आणि याच्यात भगवान सुखदेव या परीक्षेला सांगतात राजा तुमचा आमचा जन्म कुठून झाला आम्हाला माहित नाही. आम्ही कुठल्या कुळात जन्माला आलो आम्हाला माहित नाही.
आम्हाला फक्त दोन कोण माहिती आहे, एक आहे चंद्रवंश आणि दुसरा आहे सूर्यवंश. आम्ही कुठे जन्माला आलो? इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती ईश्वराची संतान आहे. का आम्हाला म्हणायचंय मी कोण आहे, कुठून आलो, काही विचार करायची गरज नाही. आम्ही फक्त एक धर्म पाळला पाहिजे, मानवानो माणुसकीला जागा. आणि माणूस इथं विसरला, माणुसकी विसरला नाही का? राजा परीक्षितीने प्रश्न केला, महाराज भगवान श्रीदेवजी राजा परीक्षितीला सांगतात, राजा विष्णू पासून ब्रह्मा आहे, ऐकायला का? विष्णू पासून ब्रह्मा आहे, ब्रह्मापासून सरक सरंग सनातन सरत तुम्हाला चालत आवड नाही. अनेक ऋषी जन्माला आले आणि त्याच्यामध्ये एका अंगातून मनु महाराज जन्माला आले आणि एका अंगातून शत्रुपा जन्माला आले. ऐका, मनु आणि शत्रुपा यांचा विवाह झाला आणि तिथून मनुसृष्टी निर्माण झाली. मनुसृष्टी निर्माण झाली म्हणून माणसाला माणूस म्हणतात. म्हणून आम्ही मानवासाठी प्राप्त आहे. नारद जे आहे प्रत्येकाला जन्म घेतल्याबरोबर जावं म्हणतो काय ब्रह्मदेवाला सांगितलं आता सृष्टीची रचना करायची. मनुष्य कृपेपासून किती संतान झाली लक्ष देते म्हणून. मनुष्य कृपेपासून किती संतान झाली? 5 संतान झाली. एक आहे आकृती, देवहूती आणि प्रसूती. 2 मुलं आहेत, एक आहे उत्तानपाद आणि दुसरा आहे प्रियव्रत. उत्तानपाद या शब्दाचा अर्थ काय आहे? ज्याने इंद्रियाचं उत्थान केलं याला उत्तानपाद म्हणतात. आणि प्रियव्रत या शब्दाचा अर्थ काय आहे सांगतो तुम्हाला. आज कोण वार कोणता आहे? शुक्रवार, गुरुवार. कोणाला येते गुरुवार? हा पहिला. कुणाला ते मला एक केलं गुरुवार बरं आहे. सप्ताह उपाय करायचे नसतो. खरं सांगू तुम्हाला, सप्ताह विधी सांगते. सप्ताही 7 दिवसापर्यंत श्रोतृ वर्गाने आणि यजमानाने हाकेवरती झोपायचे. जर तुम्हाला हवाई मागा माझे शब्द नाही मागा आणि तुम्हाला सांगतो 7 कृष्ण येईल मारुतीच्या दरबारामध्ये केलेला संकल्प आणि भागवत इच्छा केली ते पावलो. कल्पवृक्षाखाली बसलेला तुम्ही इच्छा करा आणि भागवताला वर्णन करून माझ्या राधाराणीकडे साकडे करा. तुमची 7 दिवशी इच्छा शुद्ध अंतःकरणातून इच्छा होत असते. शुद्ध अंतःकरणाने देवाला भगवान श्रीदेवी सांगतात, प्रिय या शब्दाचा अर्थ होतो प्रिय आणि सुंदर आणि व्रत या शब्दाचा अर्थ होतो प्रतिज्ञा. 2 मुलं आहेत आणि 3 मुले आपली देव होती. प्रपंचाचा नियम काय माहिती आहे? प्रपंच परंपरा अल्पसंधी आधी अतिशय प्रपंच एवढा चांगला होतो जिथे सारथी चांगला असावा लागतो. सारथी चांगला भेटला महाराज प्रपंच चांगला झालेला नाही. आणि जर सारथी चांगला नाही भेटला तर प्रपंच कसा आहे? सम्यक संसार विरोधी संसार असा संसार. प्रपंचामध्ये सारथी चांगला असायला लागतो. मनु महाराजांना शत्रुपा चांगली आहे आणि शत्रुपेला मनु महाराज चांगली आहे. संतान 5 आहे. पहिली आहे आकृती, देवहूती आणि प्रसूती. आकृती कोणाला दिली? ऋषी प्रजापतीला दिली. आणि प्रसूती कोणाला दिली? ऐका, प्रसूती दक्ष प्रजापतीला दिली. आणि दक्ष प्रजापती कोण आहे माहिती आहे तुम्हाला? दक्ष प्रजापती भगवान शंकराचे कोण आहे? सासरे. सासरे. प्रसूती नाव का पडलं? तुम्ही हे प्रसूती नाव कुठं पाहता मला सांगा. आजच्या काळात कुठं पाहायला मिळते? हॉस्पिटल मध्ये पाहायला मिळते की नाही?
कुठे मिळते? प्रसूती दक्ष प्रजापतीला दिली. दक्ष प्रजापतीची पत्नी आहे प्रसूती, आणि त्या प्रसूतीपासून आजही हॉस्पिटलमध्ये महाराज प्रसूती गृह केले जातं. बालकाचा जन्म कुठे होतो? प्रसूती गृहात होतो की नाही? म्हणून त्या प्रसूतीपासून ती प्रसूती आहे. या प्रसूतीपासून अनेकांना जन्माला आल्याने त्याच्यातील एक कन्येचं नाव काय होतं? सती. सती पार्वती नाही, दक्षापासून जन्माला आली सती. तुम्हाला कळायला तुम्ही काय बोलायला कळायला? ती जरा थोडस सांगा होतं लागलं ना. तुम्हाला काही म्हणतो महाराज काही नाही. आम्ही कुठल्या कुळात आलो माहिती नाही, काही माहिती नाही. आम्ही कुठं जन्म आलो माहिती नाही. पण आता वंश घरात सांगायला नाही. आज आपण जा परपंजोबा डापर पंजोबा निपर पंजोबा पर पंजोबा पर पंजोबा सांगेल. गरज काय? दक्ष प्रजापतीमध्ये सती जन्माला येते. पण एक लक्षात राहू, सतीचा विवाह भगवान शंकराशी. शंकर या शब्दाचा अर्थ होतो शम सुखम करोति ईश शंकर. पुराणामध्ये वर्णन आहे, शंकराची आराधना केल्यानंतर माणसाला लोक काही मिळतं. आणि कृष्ण परमात्म्याची सेवा केली की महाराज लवकर काही मिळत काही नाही, पण हाय ते कृष्ण परमात्मा घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. महाराज इथं परीक्षा आहे, तिथं लवकर संतुष्ट होतात देव, हे लवकर संतुष्ट होणार नाही. आणि एकदा संतुष्ट झालं तर त्याला काहीच कमी पडणार नाही. म्हणून एक पार्वती तिथे जन्माला येते. प्रसूती आहे. पहिली मुलगी म्हणून महाराजांच्या जिचं नाव आहे आकृती. ती रुची प्रजापतीला गेली. 2 नंबरची कन्या होती जिचं नाव होतं महाराज देवहूती. ऐका, म्हणून महाराजाची 2ऱ्या नंबरची कन्या होती देवहूती. आणि ब्रह्मदेवाचा मुलगा होता ज्याचं नाव होतं गर्गम. ऐका, गर्गम या शब्दाचा अर्थ काय? ज्याने इंद्रियावर दमन केलं याला म्हणतात गर्गम. सर्वात इंद्रियामध्ये घातक इंद्रिय कोणता माहिती? सर्व इंद्रियामध्ये घातक इंद्रिय बघा, जीभ. याची जीभ लई चाका महाराज, त्याचे इंद्रिय त्याच्या ताब्यात नाही जाऊ शकत महाराज. गुरुदेव भगवान सांगायचे म्हणून दमन ज्या इंद्रियावर केलं त्याचं नाव कर दमन. हे करत. आणि या कर्दमाने तपस्या केली तरी होतं बघा असं. बाप म्हणतो पोराला लग्न कर, लग्न कर. ती म्हणतो नाही म्हणून आता नको, आता नको. आणि मग मित्राच्या सोबत लग्न झाले, मित्र झाले, पुन्हा म्हणते बाप्पा लग्न करायचं. बाप म्हणते आता तसंच ना साधू. ब्रह्मदेवाने सांगितलं का लग्न कर, सृष्टीची उत्पन्न केली. कर्दमची म्हणजे नको. त्या कडून काय करायचं म्हणे निवांत देवाचं भजन करावं. 1000 वर्ष तपश्चर्या केली, देव मिळालाच नाही मला. आणि पुन्हा मग याला कर्दमाला 1000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर देवा आता डबल सर्व मनुष्य होते तेव्हा लग्न केलं नाही. आणि आता इच्छा मनात झाली म्हणजे 1000 वर्ष झाल्यानंतर. आणि मग कर्दमाने विचार केला मनावर तो उपयोग नाही. आता एक विचार केला, मनोमन देवाला प्रार्थना केली, सांगितले हे भगवान माझं भाव लवकर होऊ द्या, याच्यासाठी तपश्चर्या केली. आता तपश्चर्या इतके दिवस कशाला केली? संसारातून मुक्त होण्यासाठी. आणि आता तपश्चर्या कशाला? लग्न लवकर झालं पाहिजे याच्यासाठी तपश्चर्या. देवाला ओळखलं मन. देव म्हणतो अरे तुझ्या मनातलं मला ओळखता येतं ना बेटा मला. देवाला मन ओळखलं आणि देव प्रसन्न झाले. सांगितलं माफ कर मग काय हवं. कर्दमजीने सांगितलं देवा मला काही नको, काही नको, आता ये करा. देव म्हणले मन मन भावे मूड हिलावे. वरून म्हणतो मनाची इच्छा आहे लग्न करायची. वरून म्हणतो देव नको 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 का? देवाने सांगितलं तुझ्या मनातलं मी ओळखतो, लग्न जमून आलं म्हणजे. आता
विष्णू भगवंतांनी लग्न जमलं म्हणजे कुणासोबत जमलं, साध्या माणसासोबत जमलं. आता उत्तर आहे लग्न जमवलं कुणी? माझ्या भगवंतांनी. कोणाशी जमवलं? जे मनोराजाची कन्या आहे तिचं नाव आहे देवहूती. ऐका रे, तुम्हाला लेकरबाळ आहेत, मुली आहेत, मुलं आहेत, मी हात जोडून तुम्हाला विनंती करून सांगतो, हात जोडून विनंती करून सांगतो, जगाच्या मालकानं कर्दमान विवाह जोडावा. आणि कर्दमान मुलगी पाहिलेली नव्हती, काहीही माहित नव्हतं, पण वरिष्ठ माणसाने जर आपल्या मुलासाठी मुलगी बघितली असेल तर माणसाने डोळे झाकून लग्न केलं पाहिजे. मोठी माणसं आपल्या मुलाचा संसार चांगला होण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण कलियुगातल्या माणसाला तुम्हाला हात जोडून सांगतो का, हात झालेला नाही सांगा. लग्न करताना तुम्ही काय बघता? राहील तर तुम्ही काय बघता? प्रॉपर्टी. पुन्हा पुन्हा काय बघता? काय बघता? काहीच बघत नाही. बरोबर असं बरे तुमच्यासारखं तरी बरे, काही नाही बघता तुम्ही देऊन टाकता. आमच्याकडे लय बघतात. मला एका विचारलं, महाराज तुम्ही काय बघता? मी काहीच बघत नाही महाराज, मी सौंदर्य बघत नाही, काही बघत नाही महाराज, मी फक्त एक बघतो, त्या मुलीमध्ये जर विवाह करायचा असेल तर उत्तर द्या सांगत असतो. आज 99% परिवार सौंदर्यवान स्त्रीशी लग्न केल्यानंतर महाराज मी दररोज येतो 70% परिवार घटस्फोटित झालेले बघितले. मला विनंती आहे तुम्हाला, सौंदर्य बघण्यापेक्षा मुलाचं सौंदर्य बघण्यापेक्षा आणि मुलीचं सौंदर्य बघण्यापेक्षा त्यांच्याकडे काय बघा? संस्कार बघा, सौंदर्य नाही बघायचं. काय? संस्काराला किंमत, सौंदर्य एक मी शब्द देतो, ज्या परिवारानं संस्कार बघितले त्याचा परिवार मात्र सुखी झाल्याशिवाय नाही. लोक येतात विचारतात, गुरुजी आमच्या मुलाचं लग्नच मी नाही, काय करायचं? आता मी काय वधूवर सूचक म्हटलं तर माणूस काय करावं? महाराज आमच्याकडे मुलगी आहे, लग्न करून द्या. मी का बोलतो? जगाच्या मालकानं देवहूतीचा विवाह कर्दमाशी केला. मुलीने सुद्धा मुलगा बघितला नव्हता महाराज, फक्त कर्तव्य बघितलं होतं. म्हणून हात जोडून सांगतो रे, आजच्या काळात मी सर्वांना तुम्हाला विनंती करून सांगतो, संपत्ती बघण्यापेक्षा मुलाचे संस्कार बघा. आणि एक वाक्य सांगू तुम्हाला, हात जोडून सांगू. मला लोक विचारतात, महाराज आपली मुलगी कुणाला द्यावी, कुणाला द्यावी? सांगू, धनवानाला संपत्ती ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याला मुलगी देण्यापेक्षा मी सांगत असतो कसं ओळखावं महाराज, काही कोणाचं सांगता येत नाही. पण एक सांगतो गया, लग्न करत असताना माणूस ओळखायचा असेल ना तर साधा माणूस होतं. मुलगा कसा आहे ओळखायचा असेल तर मुलगा नेमका कुणाच्या संगतीत बसतो एवढं जरी कळलं तो धाका चाला. संपत्तीला किंमत कधी आजपर्यंत नव्हती, आता नाही आणि पुढे कधी नसणार आहे. धनवानाची किंमत कधी झाली नाही, आता नाही पुढे कधी होणार नाही. धनवानाची किंमत झाली असती तर प्रत्येक गावातून शहरामध्ये अनिल अंबानीचे मोठमोठ्याने बिल्डर्सचे पुतळे लावले असते लोकांनी. सांगा, महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत आलो. माझ्या कुटुंबाकडे काय होतं? माझ्या नागबाबाकडे होतं काय? माझ्या नागबाबाकडे होतं काय? महाराज सांगा, माझ्या छत्रपती शिवाजी राजांकडे होतं काय? आहे ते वाचून टाकलं महाराज. साधू संतांकडे होतं काय? तुमच्या बाळसिंगांकडे होतं काय? काय होतं? भारताची तुमची संपत्ती होती, तुम्हाला राज दिली म्हणून तुम्ही त्यांचं नाव घेताय. घेताय तुम्ही त्यांचं नाव का घेताय? आनंद देत तुमच्या घराच्या अनेक लोकांकडे बघितले. मी पहिल्या दिवशी म्हणून आनंदाची व्याख्या केली. खरा आनंद आपल्या जवळ आहे, बाहेर नको नका. आणि काय बाहेर आनंद तुम्ही ओळखता? काय 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 दिलं तुमचं काय तुम्ही तुम्ही
बोलताय? दिलं काय नेमकं त्यांनी? संपत्ती दिली, घरं दिली बांधून. 5 वर्षाला येणारा राजकारणी 10 हजाराचे जट्टू येतो, त्याला तुम्ही हृदयात ठेवत नाही. मग या बाळगीने मला नेमकी तुम्हाला दिलं काय? सांगा मला, उत्तर आहे तर आहे काही? आहे का? तुमच्या परंपरेत, तुमच्या गावात जन्मजाचा हवा. म्हणून एक वाक्य लक्षात राहू द्या, आजपर्यंत धनपानाची किंमत कधी झाली नाही, आता नाही, पुढे नाही. आजपर्यंत किंमत होती सद्विचाराची, आता सद्विचाराची म्हणजे सद्गुणाची, आणि इथून पुढे ही किंमत फक्त सद्गुणाचीच असणार आहे. म्हणून सद्गुण संपन्न माणूस जीवन जगायला शिकायला. लोक विचारतात, अमोल महाराज मुलगी आहे, चांगला मुलगा बघा ना, मात्र मी माणसापेक्षा तुम्हाला हा जोडत बोलतो ना, तुमच्या पाया पडतो वया. मुलीचं वादळ कधी करायचं नाही, कारण मुलगीचं आई असते का? रागाला हटत नाही. तुमचा आहे आणि मी तुमचा म्हणून बोलतो ना, तुम्ही माझे म्हणून बोलतो. आई एखादी आई आधी मला सांगितलं, का हो कोणती आवड म्हणत, माझी मुलगी लई आरात सांभाळली होती, लई आरात सांभाळली. मुलगा बघा नाही त्याला चांगला. कथा चालू होती, 7 दिवसाची कथा झाली, नंबर घेतला. म्हणलं ताई तुम्ही एवढी लाडात मुलगी सांभाळणार, इतकी लाडात सांभाळली, बरोबर आहे, अंतकरणाचा तुकडा आहे ना गेला. कुणाला तरी द्यायचा विचार करून जावा लागेल. बाजारचा भाजीपाला आज ना उद्या म्हणायला लहानाचं मोठं करावं. आणि मुलींना तुम्हाला हे सांगतो, प्रपंचात चुकी होत असेल ना, एकच वाक्य सांगतो तुम्हाला, तरुण पोरांना मुलींना एकच वाक्य, बहीण भाऊ आहे तुमचा म्हणून सांगतो, तुम्ही जीवनात काहीच नाही कमवलं तरी चालतंय, फक्त आपल्या माय बापाची समाजात मान खाली नाही गेली पाहिजे. काही माय बापाला पाहिजे ते मागा, बापाला काय लागतंय? काही नाही लागत. हळाची काढ तुमच्यासाठी करतो, कुणीतरी येतो 5 मिनिटामध्ये तुम्हाला पसंत करतो. पडतो ना, जरा कठीण बोलतोय, मला वेगळं वाटतंय, मला गरज नाही मला, मी माझ्या आनंदासाठी कथा करतो. मला तुम्ही प्रेम द्यावं, तुम्ही आलो मावं याच्यासाठी कथाच करत नाही. सत्य बोलणं आमचं काम आहे. आमच्या सारखी माणसं जर तुम्हाला रस्ता दाखवणारे नीट नसतील तर कधी कधी मला असं वाटतं, आणि 2 स्टेज जगाच्या पाठीवरचे आहेत, 2 एक कीर्तन आणि कथा. सांगा, स्टेजवर आलेला माणूस तुमच्याकडे खरं बोलतो का? तुम्हाला तोंड आहे का नाही? स्टेजवर आलेला माणूस खरं बोलतो का? याचा अर्थ मी खरं बोलायला वाटतं का तुम्हाला? आणि छातीवर हात ठेवून सांगा, बोलतो का नाही? स्टेजवर आलेला माणूस जर खरा बोलला असता, आमच्या शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरज पडली नसती. स्टेजवर आलेला माणूस जर खरा बोलला असता, तर गरीबाला शेतकऱ्याला पाण्यामध्ये ऊस गेला नसता. काय सुविधा केली असती मला शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला असता. आमचा बाप आम्हाला मुलगा, माझा बाप मला म्हणला फिरायलाच तू पाहिजे, तुला नाही म्हणलं पप्पा. मला म्हणले गड्या तुझं बरं आहे रे, रात्रंदिवस आम्ही राबतो शेतात. 7 बॅग सोयाबीन होती, 20% झाली. किती पाण्यात सोयाबीन गेलं तुझं लक्ष आहे का नाही? म्हणलं बाबा ज्यानं सर्वस्व सोडून दिलं, आता मात्र गरज नाही मला किती येतं किती जातं. तुकोबाराने 400 एकर जमीन जर समाजासाठी समर्पित केली तर आपण कुठं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याचं आहे त्याला कधी किती दिलं पाहिजे ना. का म्हणतो मी तुम्हाला? तर ताईने विचारलं मला, मुलगा बघा. मुलगा बघितला, म्हणला ताई मुलगा खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, वारकरी संप्रदायातला आहे, वारकरी संप्रदायातला आहे. त्यांनी सांगितलं मी ताईला तुमच्या अपेक्षा काय आहेत ना, मुलगा कसा पाहिजे? उत्तर आहे का, खोटं बोलत नाही, रियालिटी आहे मला, खरं सांगतोय, बनावटी सांगत नाही. त्यांनी सांगितलं महाराज मुलगा एकूण एक असावा. मुलीच्या आईच्या अपेक्षा काय आहेत बघायला.
मुलगा एकुलता एक असावा. म्हणजे काही अजून त्याला बहीण नसावी, मी म्हणलं अजून त्याला माही नसावी, म्हटलं अजून त्याला बाप नसला तरी चालतंय, आणि गुरु एकटेच असावं. ते मायबाप आपल्या मुलाचे शत्रू आहेत, लक्षात घालू द्या. ते मायबाप आपल्या मुलीचे शत्रू आहेत, जे लेकराचं भवितव्य पार केले. खरं सांगू, मायबापाने आपली मुलगी देत असताना मोठा परिवार बघून दिले पाहिजे. काय मोठा परिवार येऊन बघितलं पाहिजे. त्याचं कारण आहे, अरे त्या मुलीनं कदाचित संकट आलं, सुख दुःख नेमकं मांडावं कोणापाशी सांगा, मांडावं कोणापाशी. एक परिवार बघितले गेल्या, एकुलती एक मुलगी द्यावी, तिला आधार कोणाचाच नसावा. पती चांगला मिळाला तर ठीक आहे, चांगला मिळाला तर ठीक आहे, नाही तर तीच मुलगी रात्रीच्या वेळेला फॅनला जवळ करत. किती दुर्भाग्य आमच्या महाराष्ट्राच्या मातीत. म्हणून हात जोड विनंती आहे, जीवनामध्ये फक्त मायबापाची मान खाली जाऊ द्यायची नाही. कदम ऋषीच्या विवाह भगवंतांनी जमवला मला, तुम्ही आले नाही. देवहूती आहे, आणि या देवहूतीने काय केलं महाराज? देवहूती मातेनं काय केलं महाराज? या देवहूती मातेनं प्रपंच बघितला. राजाची कन्या आहे, कुणाची? साधारण कन्या नाही, राजाची कन्या आहे, म्हणून महाराजांची. आणि दिली कुणाला? ज्याला राहायला जागा नाही, बसायला जागा नाही, 2 फूट जागा असल्यामध्ये राहत असलेल्या कर्दम ऋषी सेवा करावी. जिला पती काय माहिती नाही, स्वभाव माहिती नाही, काय करावं काहीच माहिती नाही, स्वभाव माहिती नाही. पहिल्यांदा घरी आलेली आहे, पहिल्यांदा घरी आल्यानंतर योग असा, महाराज ध्यानस्थ कर्दम ऋषी झाले आणि पत्नी सेवा करू लागली. इतकी सेवा करू लागली की महाराज अनेक वर्ष लोटले गेले. ध्यानस्थ होते, आपण गरम पाणी करून आंघोळ घालावी, पत्नीने सेवा करावी. आणि सेवा केल्यानंतर कर्दम ऋषी जागे झाल्यानंतर स्वतःच्या पत्नीला हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर आपल्या पत्नीला कर्दम ऋषी म्हणतात, हे मा. पत्नीला मा शब्द वापरला, डोळ्यातून अश्रूच्या धारा राहिल्या. आणि कर्दम ऋषीने सांगितलं, तू कोण आहे मा, सांग ना. देवतेला सांगितलं, पतिदेव मी तुमची पत्नी आहे. परंतु पत्नी आहे म्हटल्यानंतर महाराज पूर्व वृत्तांत सर्व सांगितला, डोळ्यातून अश्रूच्या धारा राहिल्या. पत्नीनिष्ठता काय असते हे आम्हाला चरित्रात शिकायला मिळते ना महाराज. चरित्र केवळ ऐकायचे म्हणून ऐकू नका, टाइमपास म्हणून नाही ऐकायचं ना. कथा ही कथा आहे, जीवनाची व्यथा मिटवण्यासाठी कथा आहे ना, म्हणून कथा टाइमपास नसते गड्या. म्हणून ऐका. ज्या वेळेस कर्दम ऋषी आणि दोघंही महाराज परमात्म्याचं ध्यान केलं, सौंदर्य रूप आलं, तारुण्य अवस्थेत आले. आणि या कर्दम ऋषीला किती कन्या झाल्या महाराज? 9 कन्या झाल्या. 9 कन्या झाल्या. आणि तुम्ही ज्या धामात राहता, ज्या परिवार, अनेक परिवार दत्त भगवंताला मानता, दत्तात्रय भगवंताला, त्यांचा कर्दम ऋषीच्या वंशामध्ये अनुसया झाली. 9 कन्या झाल्या, त्याच्यातली दिली कुणाला? दिली? आत्री ऋषीला दिली, बरोबर. आणि त्यापासून कुणाचं प्राकट्य झालं? दत्तात्रय भगवंताचं झालं. ऐका, एक वंश उदयाला आला. आणि उदयाला आल्यानंतर कर्दम ऋषीपासून 9 कन्या झाल्या, वार्धक्य अवस्था आली. आणि आता मात्र कर्दमाचा संकल्प होता. महाराज सासऱ्याला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं कर्दमाने? पहिला मुलगा झाला की मनात निघून जाणार. मुलगा झालाच नाही, मुली झाल्या, 9 झाल्या, म्हातारं झालं. देव साक्षीला असं जाणतं काय? लग्न करताना सांगितलं होतं, आपण पहिला मुलगा झाला की वनात निघून जाणार. सासरा मुलगा आमचं जावं असं म्हणाले. देव म्हणला, मी आहे ना, कशाला मुलगा तू देत नाही. 9 मुली झाल्या. आता मात्र कर्दमाने देवतीची अंतकरणात इच्छा झाली की मुलगा पाहिजे. जेव्हा 10वा मुलगा जन्माला येतो महाराज, पण कोण आहे? 6 शास्त्र आहेत. आणि 6 शास्त्रापैकी एक शास्त्र आहे ज्याचं नाव सांख्यशास्त्र आहे. या सांख्यशास्त्राचे उद्गाते, निर्माते, 72 कालिका ज्यांनी लिहिली आहे ते कोण आहे?
साक्षात अंशामध्ये नाही अंश विकार असणारे या देवहूती आणि कर्दमाच्या घरी जन्माला येतात. बोल कपिल भगवान की जय. कपिल भगवान जन्माला येतात महाराज. आणि कपिल भगवान जन्माला आल्यानंतर एक उत्तर दिलं. छोटासा बालक आहे आणि छोट्याशा बालकाला 9 महिने मोठ्या होत्या. नामकरण झालं महाराज. कपिल भगवान मोठे झाले. आज परमात्मा एवढा सुंदर दिसत होता. पाहिला कोण आल्या. सर्वात छोटा भाऊ असला तर बहिणी किती प्रेम करतात महाराज. करतात ना. महिला मंडळ करतात नाही. तुम्ही करता हो ना. तुम्ही करता. आजच्या काळातल्या बहिणी काय बोलावं विषय निघला की वाढतच जातो. आजच्या काळातल्या बहिणी म्हणतात दादा रोड चटकडाची जुनी हायवे मध्ये गेली त्याच्यात मला काय दी वारे बहिणी तुला बघून सर्वच दिली ना. हे कड्या कथा टाइमपास म्हणून नाही. मी एक वाक्य सांगितलं सिद्धांत दिलं. कथेचा सिद्धांत हाच आहे. सुखी जीवन करायचं असेल तर अपेक्षा करणं सोडून द्या. आहे त्याच्यामध्ये समाधान मानायला शिका. मी काल रात्री कोणाला तरी एक वाक्य बोललो. आमचा असा आहे ना महाराज. दुसऱ्याला प्रगती केली ह्याचं दुखत तुम्हाला माहिती आहे. शेजारी 2 घरं असावे आणि एखाद्या घराचा सर्विसदार असावं आणि एखाद्या घरातलं समजा दोघंही ते असावे. एकाने 1 मजली होतं ते 2 मजली बांधलं आणि तिसरं होतं त्यानं 2 मजली केलं आणि 4थं बांधायला सुरू केलं. तुम्हाला माहिती आहे जी घर बांधायला का 4 मजली ती वाळून सकाळ वगैरे घेऊन टाकायला पाणी टाकायला इटा टाकायला पाणी मारायला सकाळी 4ला उठून थंडीत काकरू पाणी मारायला आणि शेजार जाईल खुर्ची टाकून दारात बसलेले ह्याच्याकडे बघायले. मी म्हणलो घर बांधणारे बेजार होईल. तुमच्याकडे जास्त खाल्ली पोट दुखतं का न खाता बी दुखतं. दुखतं नाही असं होतं म्हणत जाता. आमच्याकडे जास्त खचखचून खाल्लं ना तर मग पोट दुखतं. मी म्हणलं ह्याचं पोट का दुखायले ह्याचं न काही खातात शेजारीचं पोट दुखायले असं पोट दुखायले कशाचं पोट दुखायले की तिसऱ्या त्याचा कसं काय झालं काय चौथा झालं काय तुम्ही आणले तुला काय करायचंय त्याने कसं का बांधला तुला करायचं का. 4था मजला बांधला ह्याचं पोट दुखायले. मी म्हणलं ह्याला दवाखान्यात घेऊन जा महाराज. त्याला कुठल्याही दवाखान्यात नेलं तो उपयोग नव्हता. मी लोकांनी म्हणजे एक काम करा त्याला फक्त एकच दवाखाना अमोल महाराजांचा. दुसरा दवाखाना उपयोगाचाच नाही. अहो जास्त खाल्लं तर मेडिकल मध्ये गेल्यानंतर एखादी गोळी मिळेल. अजिर्ण झालेलं जिथलं होईल ना महाराज कमी होईल पोट त्याचं. पण जसं इथून मानाचं दुखाय गेले कसं पोट कसं दुखायचं बंद होईल महाराज. दुखणं होत नाही बंद होत नाही लक्षात राहू. म्हणून सर्व बहिणी आल्या आनंदाचा होता माझा आनंदामध्ये. आणि आनंदामध्ये इतका शृंगार परमात्माचा कपिल भगवंताचा केला. इतका सुंदर केला महाराज. किती सुंदर केला माहितीये. आणि त्या झाकीचं वर्णन सुद्धा संतांनी केलं. आपणही करायचं 2 मिनिट लक्ष देऊन ऐकायचं. काय तेरा किसने किया श्रृंगार साबरे तेरा किसने किया श्रृंगार साबरे श्रृंगार साबरे तेरा किसने किया श्रृंगार साबरे Sabe,
किसने किया श्रृंगार सावरे तेरा किसने किया श्रृंगार सावरे जिसने तुम्हें सजाया जिसने तुम्हें सजाया हो लगाता नहीं वो दरबार सागर लगाता नहीं वो दरबार सागर तेरा कितने कौन सा भजन सुनाओ ढोल में कौन सा भजन सुनाओ ऐसा कोई राग बता दे तो रात में ऐसा कोई राग बता दे तू नाचे में गाओ न जाता रहे वो दरबार सागर न जाता रहे वो दरबार सागर पूरा किसने किया श्रृंगार सागर तेरा किसने किया श्रृंगार सागर किसने किया श्रृंगार सावरे तेरा किसने किया श्रृंगार सावरे हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Hare Hare, Hare Rama, Hare Rama.
तुम्ही एवढं सुंदर कार्य वाजवले, एवढी सुंदर कार्य वाजवले. तिसरा दिवस आहे का तुम्ही चिटिंग माझ्या